जर आपल्यासमोर एखाद्याला अस्थमाचा सिव्हिअर अटॅक आला तर आपण त्याला कशी मदत केली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया. अस्थमा म्हणजेच बालदमा हा खूप कॉमन आजार आहे. भारतामध्ये 3.5 कोटी अस्थमा रुग्ण आहेत. म्हणजे जगभरातील अस्थमा रुग्णांच्या 13% रुग्ण हे भारतामध्ये आहेत. परंतु काळजीची गोष्ट ही आहे की मृत्यूदर हा खूप जास्त आहे, म्हणजे 42%. अस्थमा रुग्ण 13% आहेत, परंतु मृत्यूदर 42% म्हणजे 3 पट जास्त आहे. तर असे का? बऱ्याच जणांना भारतामध्ये अस्थमा आहे ते कळतच नाही. ज्यांना अस्थमा आहे ते समजते ते ट्रीटमेंट घ्यायला तयार होत नाहीत. आणि जे ट्रीटमेंट घ्यायला तयार होतात त्यामधले बरेच जण इनहेलर्स घ्यायला तयार होत नाहीत. जे इनहेलर घेतात ते रेग्युलर इनहेलर घेत नाहीत किंवा थोडे दिवस घेऊन बंद करतात. अस्थमा हा डायरेक्ट अस्थमा अटॅक म्हणून प्रेझेंट होत नाही, तर तो हळूहळू सुरू होतो. म्हणजे रात्रीचा खोकला, सतत वाढणारा खोकला, चालताना दम लागणे किंवा वातावरण बदलल्यावर सर्दी खोकला होणे हे सुरुवातीची लक्षणं असतात. जोपर्यंत आपल्याला अस्थमा आहे ते समजत नाही किंवा आपण योग्य ट्रीटमेंट घेत नाही तोपर्यंत अस्थमा आपल्या फुफ्फुसावर परिणाम करत राहतो. आणि जेव्हा फ्रँक अस्थमा अटॅक येतो त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो. म्हणजे आपल्या फुफ्फुसाची ताकद खूपच कमी झालेली असते. त्यामुळे जर तुम्हाला अस्थमा सदृश लक्षणे असतील किंवा तुमच्या घरामध्ये कुणाला दम्याचा आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटले पाहिजे आणि तुम्ही तुमची स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे. पल्मोनरी फंक्शन टेस्ट एक सिंपल टेस्ट आहे जी 10 मिनिटांमध्ये सांगते की तुम्हाला अस्थमा आहे की नाही. जर तुम्हाला लवकर कळाले तर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट घेता येते आणि अस्थमा हा पूर्णपणे कंट्रोल करता येतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नाना कुंजीर, पल्मोनॉलॉजिस्ट, सह्याद्री हॉस्पिटल हडपसर आणि डॉक्टर कुंजीस ब्रिओ क्लिनिक हडपसर. अस्थमा म्हणजेच बालदमा. आज आपण अस्थमा म्हणजे नक्की काय, तो कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती, त्याची तपासणी कोणती करायची आणि तो कसा कंट्रोल करायचा किंवा एखाद्याला अस्थमाचा अटॅक आला तर आपण काय करायला पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेऊयात. अस्थमा म्हणजेच क्रोनिक इन्फ्लॅमेटरी एअरवे डिसऑर्डर विथ जेनेटिक प्रिडिस्पोजिशन. म्हणजे काय? जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणजे काय? तर तो आनुवंशिक आहे. म्हणजे आपले आजी आजोबा पणजोबा यांच्यापासून तो आपल्याला इनहेरिटेड होऊ शकतो. एअरवे डिसऑर्डर म्हणजे श्वसननलिकेचा आजार. आपल्याला माहिती आहे फुफ्फुसामध्ये श्वास घेण्यासाठी किंवा हवा जाण्यासाठी श्वसननलिका असतात. नॉर्मली आपल्याला सहजपणे श्वास घेता येतो, परंतु अस्थमामध्ये क्रोनिक इन्फ्लामेशन होते. म्हणजेच त्या ज्या श्वसननलिका असतात त्यांना सूज येते, त्या अरुंद होतात आणि त्यांच्यामध्ये म्युकस तयार होतो, एकदम थिक म्युकस तयार होतो. त्यामुळे आपल्याला जो नॉर्मली आपण सहज श्वास घेतो तो सहज श्वास घेता येत नाही. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर आपण समजा मोसंबी ज्यूस पित असेल, तो एकदम पातळ असतो आणि आपल्याकडे जर वाईड स्ट्रॉ असेल तर आपल्याला सहजपणे ज्यूस पिता येतो. या उलट ज्यावेळेस आपण मिल्कशेक पितो, मिल्कशेक थोडासा घट्ट असतो आणि मिल्कशेक पिताना आपल्याला जर बारीक नळी दिली किंवा किंक झालेली किंवा दुमडलेली नळी दिली तर आपल्याला व्यवस्थित पिता येत नाही. सेम तसेच होते. ज्यांना अस्थमाचा अटॅक असतो त्यांना एकदम सहजरित्या श्वास घेता येत नाही, त्यांना जोर लावून श्वास घ्यावा लागतो. अस्थमाची लक्षणे: सततचा खोकला, रात्री वाढणारा खोकला, छाती भरून येणे, चालताना दम लागणे किंवा पटकन थकवा येणे, छातीमधून शिट्टी मारल्यासारखा आवाज येणे, याला व्हीजिंग म्हणतात. वातावरण बदलल्यावर सारखा खोकला, सर्दी, शिंका होणे, सतत फुफ्फुसाचे इन्फेक्शन होणे किंवा छातीमध्ये दुखणे हे सुद्धा कधीकधी अस्थमाचे लक्षण असू शकतात. अस्थमा हा कशामुळे होतो? याला 2 फॅक्टर आहेत. एक जेनेटिक फॅक्टर्स, इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. जेनेटिक फॅक्टर्स जसं आपण पाहिले हा आनुवंशिक आहे. आपल्या आधी कुणाला असेल तर तो आपल्याला होण्याची शक्यता असते. इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजेच ट्रिगर्स. जर आपण त्याच्या सानिध्यात आलो तर अस्थमा अटॅक येण्याची शक्यता वाढते. तर हे ट्रिगर्स कोणते आहेत? धूर, पोल्युशन, तसेच स्मोकिंग. जर तुम्ही स्वतः स्मोक करत असाल तरी अस्थमा अटॅक येऊ शकतो किंवा तुम्ही जो स्मोक करतोय त्याच्याबरोबर असताल त्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, त्याने सुद्धा अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. थंड पेय पिल्यामुळे किंवा स्ट्रॉंग स्मेल जसं की परफ्यूम्स, अगरबत्ती यांच्या सानिध्यात आल्यामुळे सुद्धा अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. तुमच्या घरामध्ये जर पाळीव प्राणी असतील जसं की कुत्रा, मांजर, त्यांची फर असते त्याच्यामुळे किंवा पक्षी असतील तर त्यांच्या पंखामध्ये जे अँटीजन असतात त्याच्यामुळे सुद्धा अस्थमा अटॅक येऊ शकतो. अजून 2 महत्त्वाचे ट्रिगर आहेत जे बऱ्याच जणांना माहिती नसतात.
एक म्हणजे ॲसिडिटी आणि दुसरं म्हणजे इमोशन्स. ॲसिडिटी, ज्यावेळेस ॲसिडिटी होते त्यावेळेस मायक्रो ॲस्पिरेशन होतात आणि त्याच्यामुळे खोकला वाढतो किंवा अस्थमा अटॅक येऊ शकतो. अस्थमा हा इमोशन्सशी अटॅच्ड डिसीज आहे. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमची छाती भरून येते किंवा तुम्हाला दुःख झालं, तुम्हाला टेन्शन आलं तरीही अस्थमा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचे डायग्नोसिस कसे करायचे, त्यासाठी एक सिंपल टेस्ट आहे, पल्मनरी फंक्शन टेस्ट, ज्याला आपण स्पायरोमेट्री म्हणतो. यामध्ये एक मशीन असते स्पायरोमीटर, त्यामध्ये आपण शांत बसतो आणि जोरात श्वास फुंकतो आणि मशीन कॅल्क्युलेट करते की तुम्ही किती श्वास सोडला आहे, किती जोरात सोडला आहे आणि एका सेकंदामध्ये किती श्वास सोडला आहे. त्याच्यावरून तुम्हाला अस्थमा आहे की नाही आणि तुमच्या फुफ्फुसाची ताकद किती आहे ते समजते. तुम्ही टेस्ट करता, त्यानंतर तुम्हाला एक औषध दिले जाते आणि 10 मिनटानंतर पुन्हा टेस्ट करून घेतली जाते. म्हणजे औषधाच्या आधी आणि औषधाच्या नंतर तुमचे लंग फंक्शन तपासले जातात. हे का महत्त्वाचे आहे, तर यामध्ये आपल्याला रिव्हर्सिबिलिटी समजते. जर औषधानंतर तुमचे लंग फंक्शन 12% जास्त वाढत असतील तर तुमचे ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन हे रिव्हर्सिबल आहे, म्हणजेच तुम्हाला अस्थमा आहे. म्हणजे स्पायरोमेट्रीमध्ये जर रिव्हर्सिबिलिटी आली तर तुम्हाला अस्थमा आहे हे कन्फर्म होते. परंतु जर स्पायरोमेट्री नॉर्मल आली तर अस्थमा रूल आऊट होत नाही. कारण आपण पाहिले की अस्थमामध्ये सिम्पटम्स व्हेरिएबल असतात. ज्यावेळेस तुम्हाला अस्थमा अटॅक नाही, तुम्ही नॉर्मल आहात, त्यावेळेस स्पायरोमेट्री ही नॉर्मल येऊ शकते. जर स्पायरोमेट्रीमध्ये रिव्हर्सिबल ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन आले तर अस्थमा हा कन्फर्म होतो. परंतु स्पायरोमेट्री नॉर्मल आली आणि अस्थमा असण्याची शक्यता खूप जास्त असेल तर आपण बाकीच्या टेस्ट करतो, जसे की ब्रॉन्कियल प्रोव्होकेशन टेस्ट, फिनो, ज्याच्यामध्ये आपल्याला इओसिनिफिक इन्फ्लमेशन समजते, PEFR, याचासुद्धा आपल्याला अस्थमा डिटेक्शनसाठी फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला डायुरिनल व्हेरिएशन समजते. स्पायरोमेट्री करताना आपल्याला खूप जोरात फुकावं लागते, परंतु प्रत्येकाला जोरात फुकता येईल असे नाही. जसे की लहान मुलं असतील किंवा ज्यांना मेंदूचा आजार आहे, ज्यांना समजत नाही किंवा ज्यांचे न्यूरोमस्क्युलर प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना जोरात फुकता येत नाही. अशा पेशंटमध्ये एक ॲडव्हान्स टेस्ट येते, त्याला आपण FOT किंवा IOS, इम्पल्स ऑसिलोमेट्री म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला जोरात फुंकण्याची गरज नाही. तुम्ही बसता आणि नॉर्मल श्वास घेता 3 वेळा आणि त्याच्यावरून आपल्याला फुफ्फुसाची ताकद समजते. अस्थमा अटॅक जसा हृदयाचा अटॅक असतो, हार्ट अटॅक, तसा अस्थमाचा और फुफ्फुसाचा पण अटॅक असतो. त्याला आपण स्टेटस अस्थमॅटिकस म्हणतो. ज्यावेळेस कुणाला अस्थमाचा अटॅक येतो, स्टेटस अस्थमॅटिकस, त्यावेळेस ही एक लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. तुम्हाला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागते. परंतु हॉस्पिटलमध्ये नेत असताना आपण त्या व्यक्तीला कशी मदत करू शकतो, तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हे समजलं पाहिजे की त्याला अस्थमाचा अटॅक आहे. त्यासाठी ज्या वॉर्निंग साईन्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजेच त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, तो जोरजोरात श्वास घेतो, श्वास घेत असताना मानेचे मसल्स यूज करतो, गॅस्पिंग म्हणजे असा श्वास घेतो, त्याचे होठ किंवा हात निळे पडलेले असतात, त्याला बोलता येत नाही किंवा सेंटेन्स कंप्लीट करता येत नाहीत किंवा कधीकधी त्याला गुंगे येते. जर असे होत असेल तर समजून घ्या त्याला हा सिव्हिअर अस्थमा अटॅक आलेला आहे. सर्वात प्रथम तुम्ही त्याचे जे जुने मेडिकेशन्स आहेत, नेब्युलायझेशन किंवा इनहेलर, ते पटकन त्याला द्या, जेणेकरून आपल्याला थोडासा टाईम मिळेल. मेडिकेशन देत असतानाच मदतीसाठी बोलवा. जे कोणी येतील, एकाला डॉक्टरला फोन करायला सांगा, दुसऱ्याला ॲम्ब्युलन्सला बोलवायला सांगा. ज्याला अटॅक आलेला आहे त्याला शांत बसवा. जर झोपलेला असेल तर डायफ्रॅमवरती येते, त्याला श्वास घ्यायला अजून त्रास होईल, त्याला बसवा. थोडंसं पुढं झुकून बसलं तरीही श्वास थोडासा मोकळा होतो. त्याला मानसिक आधार द्या, त्याला सांगा की पॅनिक होऊ नकोस. बऱ्याच वेळा श्वास घेता नाही आला तर पेशंट पॅनिक होतो आणि त्याच्यामुळे अस्थमा अटॅक अजून वाढतो. त्याला शांत, स्लो आणि डीप ब्रिदिंग करायला सांगा, जेणेकरून ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन हे वाढणार नाही. त्यांनी जर घट्ट कपडे घातलेले असतील तर कपडे थोडेसे सैल करा. या सगळ्या गोष्टींनी त्याला आपण हॉस्पिटलमध्ये जास्तोपर्यंत मदत करू शकतो. एखाद्याला अस्थमा अटॅक आला तर त्याला हॉस्पिटलमध्येच नेलं पाहिजे. परंतु आपण जर वरच्या गोष्टी केल्या तर आपण त्याला सुरक्षितपणे हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही कुणाचा तरी जीव वाचवू शकता. अस्थमाबद्दल एक गोष्ट महत्त्वाची, अस्थमामध्ये जे श्वसननलिका आकुंचन पावतात
किंवा ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होते ते व्हेरिएबल आणि रिव्हर्सिबल असते. व्हेरिएबल म्हणजे इपिसोडिक, येते जाते, म्हणजे रात्री किंवा पहाटे जास्त त्रास होतो आणि दिवसा कमी त्रास होतो, त्याला व्हेरिएबल म्हणतो. आणि रिव्हर्सिबल म्हणजे औषधं घेतले किंवा आपण रिलॅक्स झालो तर ते रिव्हर्स होऊन जाते. अस्थमा कंट्रोल करण्यासाठी बरेच औषधोपचार उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इनहेलर्स. भारतामध्ये इनहेलर्सबद्दल भरपूर सारे गैरसमज आहेत की त्याची सवय लागते का, त्याचे साईड इफेक्ट आहेत का, परंतु तसे नाही. सिंपल सांगायचं म्हटलं, ज्यावेळेस आपण टॅबलेट्स घेतो, आपण तोंडातून घेतो, पोटात जाते, पोटातून ते रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होते, तिथून ते पूर्ण शरीरात जाते आणि त्यातला थोडासा पार्ट हा फुफ्फुसात येतो. म्हणून ज्यावेळेस आपण टॅबलेट यूज करतो त्याचा डोस खूप जास्त असतो. सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट पण जास्त असतात. या उलट ज्यावेळेस आपण इनहेलर यूज करतो ते डायरेक्टली फुफ्फुसात जाते, म्हणजे जिथे ॲक्च्युअल गरज आहे ते तिथे डायरेक्टली काम करते. त्याच्यामुळे त्याचा डोस हा खूप कमी असतो, त्याचे साईड इफेक्ट हे खूप कमी असतात. त्यामुळे अस्थमासाठी इनहेलर्स हे सही. बऱ्याच जणांमध्ये एक गैरसमज आहे, नेब्युलायझेशन किंवा वाफारा हा इनहेलर्स किंवा पंपापेक्षा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तर तसे नाही. इनहेलर्स आणि नेब्युलायझेशन हा फक्त ड्रग डिलिव्हरीच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सेम मेडिसिन आणि सेम इफेक्टिवली आपण दोन्हींनी देऊ शकतो. नेब्युलेशनचा फायदा हा आहे की खूप इझी आहे. तुम्हाला फक्त बसायचे, बटन चालू करायचं आणि श्वास घेत राहायचं. परंतु नेब्युलायझेशनचे काही ड्रॉबॅक्स आहेत, जसे की तुम्हाला जास्त वेळ बसावं लागते, ॲटलिस्ट 10 मिनटं तरी तुम्हाला बसावे लागते. ज्यावेळेस तुम्ही नेब्युलायझेशन घेत असता त्यावेळेस 50% औषध हे वायाला जाते, हवेमध्ये जाते. किंवा तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाता त्यावेळेस नेब्युलायझेशन तुम्ही कॅरी करणं थोडंसं अवघड जातं, किंवा प्रत्येक ठिकाणीच इलेक्ट्रिसिटी असेल असे नाही. या उलट इनहेलर्स हे एकदम फास्ट आणि इझिली घेता येतात. तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाता त्यावेळेस ते एकदम कॉम्पॅक्ट असतात, त्यामुळे कॅरी करणे सोपे जाते. परंतु इनहेलर्स घेत असताना तुम्हाला ते टेक्निक जमणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नेब्युलायझेशन आणि इनहेलर्स हे सेम आहेत. ज्यांना खूप त्रास होतो त्यांना आपण नेब्युलायझेशन यूज करतो आणि ज्यांची टेक्निक चांगली आहे त्यांना आपण इनहेलर्स यूज करतो. लहान मुलांमध्ये कधीकधी अस्थमा वेगळ्या प्रकारे प्रेझेंट होऊ शकतो. जसं आपण ॲडल्टमध्ये पाहिले, दम लागणे, छातीमध्ये घरघर, सततचा खोकला हे तर असतेच, पण बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये सततची चिडचिड होणे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन न होणे, भूक न लागणे किंवा जेवण कमी करणे हे पण अस्थमाची लक्षणे असू शकतात. लहान मुलांना काय होतंय ते समजत नाही किंवा सांगता येत नाही. म्हणून जर लहान मुलांना त्रास होत असेल आणि बऱ्याच गोष्टी करूनसुद्धा आपल्याला जर समजले नाही की तो त्रास का आहे, तर पल्मोनॉलॉजिस्टला भेटा, कारण त्यांना अस्थमा असू शकतो. लहान मुलांमध्ये अस्थमा डायग्नोज करताना PFT करणे थोडंसं अवघड जातं, परंतु IOS किंवा FOT हे लहान मुलं आरामात करू शकतात. आणि एकदा डायग्नोज झालं तर प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर अस्थमा हा 100% कंट्रोल करता येतो. म्हणजे बऱ्याच जणांना ही शंका असते की मुलांना एकदा अस्थमा झाला तर त्यांना पूर्णपणे त्यांना जसं पाहिजे तसं आयुष्य जगता येणार नाही. परंतु जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर डेफिनेटली त्यांना जसं पाहिजे तसं आयुष्य जगता येतं. त्यांना जो पाहिजे तो खेळता येतो, स्विमिंग करता येतं. बरेचसे लोक तर ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जातात. अस्थमा हा एक गंभीर आजार आहे, परंतु जर आपण योग्य दक्षता घेतली तर तो प्रॉपर कंट्रोल करता येतो. तर अस्थमा कंट्रोल कसा करायचा? वारंवार होणारा खोकला किंवा इतर लक्षणं दुर्लक्ष करू नका. लवकर तपासणी करा आणि लवकर ट्रीटमेंट घ्या. दिलेली औषधं वेळेवर घ्या. प्राणायाम म्हणजेच ब्रिदिंग एक्सरसाइजेस अस्थमासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अनुलोम विलोम, डीप ब्रिदिंग, कपालभाती यामुळे तुमच्या फुफ्फुसाची ताकद वाढते. चालणे, पळणे, स्विमिंग, कवायत प्रकार यामुळे तुमचा फिटनेस वाढतो, फुफ्फुसाची ताकद वाढते आणि फुफ्फुसामधील इन्फ्लामेशन कमी होते. बाहेर जाताना मास्क वापरले तर धूळ आतमध्ये जात नाही आणि अस्थमा ट्रिगर होण्याची शक्यता कमी होते किंवा तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते. वॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण. इन्फ्लुएन्झा आणि निमोनिया ज्यांना अस्थमा आहे त्यांनी या लस घेतल्याच पाहिजेत. इन्फ्लुएन्झाची लस दरवर्षी घ्यावी लागते आणि निमोनियाची आयुष्यात एकदा.
याच्यामुळे फायदा होतो की आपल्याला रिपीटेड इन्फेक्शन होत नाहीत किंवा ते सिव्हिअर होत नाहीत, जेणेकरून अस्थमा अटॅक हे कमी होत जातात. फूड हॅबिट्स. अस्थमा असताना कोणते फूड खावे आणि कोणते खाऊ नये. तेलकट, तिखट, थंड, आंबट गोष्टी अवॉइड करा. फास्ट फूड किंवा स्ट्रीट फूड, बर्गर्स, वडापाव, फ्रेंच फ्राईज याने इन्फ्लामेशन वाढते. प्रिझर्वेटिव्स असलेल्या गोष्टी जसे की लोणचे, पॅक्ड ज्यूस याच्यामध्ये सल्फेट असते आणि त्याच्यामुळे ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन होऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टी अवॉइड करा. अँटीऑक्सिडंट रिच फूड खाल्ल्याने जास्त फायदा होतो, कारण इन्फ्लामेशन कमी होते. जसे की फळे, सफरचंद, पेरू, पपई, ऑरेंज. ओमेगा 3 रिच फूड जसे की फिश याच्यामुळे सुद्धा अस्थमामध्ये फायदा होऊ शकतो. हिरव्या पालेभाज्या, भरपूर प्रमाणात पाणी घेणे, हळद दूध यामुळे आपले इम्युनिटी वाढणे आणि फुफ्फुसाच्या आरोग्यावरती फायदा होतो. अस्थमा हा जेनेटिक डिसीज आहे, त्यामुळे तो क्युअर होत नाही, परंतु तो कंट्रोल करता येतो. म्हणजे तुम्हाला बिना औषधं घेता, काहीही त्रास न होता तुम्हाला जसं पाहिजे तसं आयुष्य जगता येऊ शकतं. अस्थमामध्ये श्वसननलिकेला सूज येते, श्वसननलिका अरुंद होते, परंतु ही सूज रिव्हर्सिबल असते. परंतु जर तुम्ही ट्रीटमेंट रेग्युलर घेतली नाही तर ही सूज तशीच राहते आणि एअरवे रिमॉडेलिंग होते. म्हणजेच श्वसननलिका ही कायमची अरुंद होते व सूज ही परमनंट होते. अस्थमा जो रिव्हर्सिबल आहे त्याचे रूपांतर COPD किंवा काळा दमा जो इरिव्हर्सिबल आहे त्याच्यामध्ये होते. COPDमध्ये आपण औषधे वापरून सिम्पटम्स कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, परंतु COPD कधीच रिव्हर्स होत नाही. अस्थमामध्ये सिम्पटम्स हे व्हेरिएबल असतात. म्हणजे तुम्हाला कधीकधी त्रास होतो, परंतु COPDमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस त्रास होईल. तुम्ही थोडे जरी चालले तरी दम लागेल. म्हणून जर तुम्हाला असे वाटत असेल की अस्थमाचे ट्रान्सफॉर्मेशन हे COPDमध्ये किंवा काळ्या दम्यामध्ये होऊ नये, तर रेग्युलर ट्रीटमेंट घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, अस्थमा हा घाबरण्याचा आजार नाही आणि दुर्लक्ष करण्याचा तर मुळीच नाही. लवकर निदान, योग्य ट्रीटमेंट आणि रेग्युलर फॉलोअप यामुळे अस्थमा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो आणि तुम्ही नॉर्मल, हेल्दी आणि ॲक्टिव्ह आयुष्य जगू शकता. जर तुम्हाला सततचा खोकला, दम लागत असेल, छातीमध्ये घरघर होत असेल किंवा खूप थकवा येत असेल, ॲलर्जीचे सिम्पटम असतील, तर नक्कीच डॉक्टर कुंजीस ब्रिओ क्लिनिकला भेट द्या. अस्थमासाठी लागणाऱ्या सर्व टेस्ट, सर्व उपचार बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपल्याला डॉक्टर कुंजीस ब्रिओ क्लिनिकमध्ये अवेलेबल आहेत. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हेल्थ रिलेटेड असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. धन्यवाद.